बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं कुठतरी राहून गेलं असेल. अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना कळकळीची पुनश्च विनंती करतो. आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. आजच्या ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला मला तुम्हाला एका प्रसंगाची आठवण करून द्यायची. धर्मवीर चित्रपट आपण सर्वांनीच पाहिला असाल. या धर्मवीर चित्रपटामध्ये एक प्रसंग असा होता, धर्मवीर दिघे साहेबांना एक त्यांचा नगरसेवक पेढा देत असतो. पेढा घेताना धर्मवीर दिघे साहेब हा प्रश्न विचारतात, पेढा कसला? तो म्हणतो, मी नवी कोरी गाडी घेतली. दिघे साहेब त्याला दुसरा प्रश्न विचारतात, नगरसेवक होऊन किती महिने झाले? काही 5-6 महिने झालेत. ज्यावेळेस धर्मवीर दिघे साहेबांच्या कानावरती वाक्य पडतं, नगरसेवक होऊन याला 5-6 महिने झाले, हा नवी कोरी गाडी घेतो, त्यांच्या चेहऱ्यावरची चीड दाखवलेली आहे. चापकाने हंटरने फोडतानाचं ते दृश्य आहे त्या नगरसेवकाला. आणि सारे इतर नगरसेवक असतील, इतर पदाधिकारी असतील, इतर शिवसैनिक असतील, सारे ते दृश्य पाहतानाचं ते चित्र आहे. आता विचार करा, याच्यातून आपल्याला काय मतितार्थ घ्यायचा आहे. चित्रपट हा एक वेगळा भाग, पण मतितार्थ काय? धर्मवीर दिघे साहेब यांची शिकवण काय होती? ही अशी होती. आणि जे स्वतःला धर्मवीर दिघे साहेबांचे शिष्य म्हणून घेतात, त्यांच्या नावाखाली एक राजकारण करायचा प्रयत्न करतात, बाळासाहेबांची शिकवण सांगतात, बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार सांगतात, त्यांचे मला तुम्हाला आज काही प्रसंग दाखवायचे. त्याच धर्मवीर दिघे साहेबांच्या चित्रपटामध्ये मला वाटतं भाग दुसऱ्यामध्ये, आता हा पहिला प्रसंग कुठल्या भागातला खरंच मला आठवत नाही, पण हा दुसरा जो प्रसंग होता ज्यामध्ये संजय शिरसाट नावाचा एक माणूस मातोश्रीच्या बंगल्याच्या असा आडून आडून पाहतानाच दिसतोय, कोणी घेतंय का आतमध्ये, हे इतकं जाणीवपूर्वक करण्यात आलं होतं. ज्यावेळेस हा संजय शिरसाट ज्या काळातलं ते दाखवलंय, मातोश्रीला तिथे दरवाजाच नव्हता, जो दरवाजा बंद दाखवलाय, आणि जे कोणी मातोश्रीत गेले त्यांना चांगलंच माहितीये मातोश्रीला तिथे दरवाजाच नाही, ते सताड उघडं असतं तिथे. पण ह्या नेत्याने ज्या प्रकारे त्याही काळात बदनामी केली, म्हणजे त्या चित्रपटाच्या काळात, हा चित्रपट कशासाठी आला होता तर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जे काही असेल ते त्या इतिहासात मी जात नाही. पण धर्मवीर दिघे साहेबांची शिकवण, तुम्ही गाडी घेताय, नगरसेवक होऊन तुम्हाला 5 महिने झाले, म्हणजे हा केवढा हा भ्रष्टाचार. आणि धर्मवीर दिघे साहेबांचा आणखी एक प्रसंग सांगू, म्हणजे ठाण्यामध्ये ही गद्दारी ही जी झाली ही दुसऱ्यांदा झालेली आहे. पहिल्यांदाची गद्दारी जर तुम्हाला आठवत असेल तर आता ते सारं प्रकरण तुम्हाला माहिती आहे, ते खोपकर वगैरे प्रकरण हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण लक्षात घ्या, ठाण्यामध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा 3 नगरसेवक फुटले होते, म्हणजे धर्मवीर दिघे साहेबांनी त्या 3 नगरसेवकांना शिक्षा देण्यासाठी सगळ्याच ठाण्यातल्या सर्वच्या सर्व शिवसेनेच्या, मला वाटतं 33 की 35 नगरसेवक होते शिवसेनेचे त्यावेळेस, सगळ्यांचे राजीनामे घ्यायला सांगितले. आणि सर्वच्या सर्व नगरसेवकांनी त्यावेळेस राजीनामे दिले. जवळपास मला वाटतं 2-2.5 वर्ष त्यावेळेस तिथे विरोधी पक्षच नव्हता ठाणे महानगरपालिका. 2-2.5 वर्ष जवळपास नगरसेवकच नव्हते शिवसेनेचे ठाणे महापालिकेत, कारण गद्दारी घडली होती. आणि गद्दारांना क्षमा नाही हा दिघे साहेबांचा शब्द आहे, गद्दारांना क्षमा नाही. बाळासाहेब सुद्धा विचार करतो हे काय चाललंय ठाण्यामध्ये, पण दिघे साहेबांनी सांगितलं ह्यांना ही शिक्षा दिलीच पाहिजे. पण त्या 3 नगरसेवकांसाठी जवळपास सर्वच्या सर्व शिवसेनेच्या नगरसेवकांचे राजीनामे, आणि ते महान ते नगरसेवक त्या काळातले, एक आदेश कसा असतो बघा, पक्षाचा आदेश आला आणि राजीनामे देऊन टाकले. आणि इथे पक्षप्रमुखांनाच खुर्चीतून खाली उतरवलं. आता महत्वाचा प्रसंग, ज्यावेळेस शिरसाटाचं नाव घेतले, पुढे याचीच कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे. महत्वाचा प्रसंग, या सगळ्या गोष्टीला सुरुवात कुठून झाली तर सुरुवात लेटर बॉम्ब पासून झाली, सरनाईकाच्या. साहेब, भारतीय जनता पक्षाशी जुळवून घ्या. आपण सर्वांनी ते लेटर बॉम्ब पाहिलं. आम्हा सर्वांना जिनं मुश्किल करून ठेवलेलं आहे. आमच्या मागे ईडी सीबीआय लावलेला आहे. ती ईडी सीबीआय आता कुठे झोपलेली आहे? तो मुलुंडचा पोपट आता सध्या कुठे आहे? या सगळ्या संस्था, ज्या सगळ्या शिवसैनिकांच्या अगदी शिवसैनिकांच्या मला वाटतं वडापावच्या गाड्या सुद्धा यांनी सोडल्या नाहीत. म्हणजे किती हे झुकवण्याचे प्रयत्न चालू होते त्या काळामध्ये. आता तुम्हाला एक प्रसंग दाखवतो. या प्रसंगामध्ये बघा, ही पात्र सगळी आपण काही रंगवलेली नाही, हे सारं मीडियावर आहे. आणि मला एनडीटीव्ही मराठीचे खरंच आभार मानायचे. एनडीटीव्ही मराठीने एक उत्तम पत्रकारिता, काल मला तो ज्यावेळेस त्यांचा व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला, उत्तम, मी त्याला एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच करतो.
नक्कीच एनडीटीव्ही मराठीला मानाचा जय महाराष्ट्र. अशाच प्रकारची पत्रकारिता. मग तुम्हाला मी म्हणत नाही फक्त भारतीय जनता पक्ष, शिंदे गट किंवा अजित पवार गट त्यांच्यासाठी नाही, शिवसेनेचे हे असतील, शरद पवार साहेबांचे असतील, काँग्रेसचे असतील, सगळ्यांचे हे असले धंदे सगळ्यांचे बाहेर काढायचे, अगदी सगळ्यांचे, पण काढायचे. आता झालंय कसं माहितीये का, सध्या मीडियाचं मी समजू शकतो. आजकाल मीडियाचे सगळे जे हेड असतात ते सुद्धा या राजकीय पक्षांमधलेच असतात किंवा त्यांचे लागे बांधे असतात. त्यामुळे अनेक उदाहरणं आहेत तुमच्या समोर. मी कित्येक ते काथे कुथे काय ते संपादक वगैरे सगळ्यांची तुम्हाला उदाहरणं सांगितलेली आहेत. असो, तो भाग वेगळा. पण एनडीटीव्ही मराठीचा मी तुम्हाला सुरुवातीला हा व्हिडिओ दाखवतो. या व्हिडिओमध्ये पहा कशा प्रकारे ह्या संजय शिरसाटाच्या मुलाने, सिद्धांत, काय त्याचं नाव, सिद्धांत शिरसाट, सिद्धांत नाव सुंदर ठेवलेलं आहे, सिद्धांत. या सिद्धांत शिरसाट, आता सिद्धांत हे नाव जरी सुंदर असतं त्या सिद्धांताचा अर्थ किती कळाला व्यक्तीला मला माहित नाही. सिद्धांत शिरसाटाने 110 कोटींचं हॉटेल 64 कोटींना विकत, विट्स हॉटेल आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये, विट्स हॉटेल आहे. हे विट्स हॉटेल 64 कोटींना विकत घेतल्याचं, म्हणजे लिलावात विकत घेतल्याचं वृत्त आहे कालचं. आता ह्याची ज्यावेळेस मी माहिती काढली, हे 64 म्हणजे 110 कोटींचं हॉटेल नसून 110 कोटी हा 25% भाग आहे. जवळपास याची किंमत 500 कोटींच्या पुढे आहे. या हॉटेलची किंमत अतिशय आलिशान. म्हणजे जर तुम्ही उद्या विचार कराल, ते आपण म्हणतो ना मध्ये मध्ये चायनाने काहीतरी केलं तर चायनाचा माल खरेदी करायचा नाही, असा जर सिद्धांत इथे लावायचा गेला तर या हॉटेलमध्ये आपण जायचंच नाही असं जर तुम्ही म्हणत असाल तर आपण मूर्ख आहोत. या हॉटेलमध्ये आपण जाऊच शकत नाही. हे असं हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये म्हणजे अतिशय आलिशान, छत्रपती संभाजीनगर मधलं अतिशय आलिशान हे हॉटेल. मी तुम्हाला ही बातमी दाखवतो. या बातमीनंतर मी पुढे माझं विश्लेषण करतो. तुम्हाला कळेल एकंदरीत मला काय सांगायचंय. पहा. आणि यानंतरची बातमी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून. राजकीय नेत्यांनी राजकारणात आलं की खोऱ्यानं पैसा कमवायचा, कोटीच्या कोटी संपत्ती गोळा करायची, तुफान प्रॉपर्टीज जमवायच्या, पोरा बाळांना पार अब्जाधीश बनवायचं, सगळ्या उद्योगधंद्यात आपले हातपाय पसरायचे. हा आता जणू नियम झालाय. बरं, या सगळ्यावर जर विरोधकांनी, माध्यमांनी सवाल उपस्थित केले तर मग मी अमुक जातीचा आहे म्हणून आरोप होत आहेत, मी अमुक धर्माचा आहे म्हणून आरोप करतायत, मी मराठी आहे म्हणून आरोप करतायत, असले बचाव फेकून मारायचे. ही सुद्धा सवय झाली आहे. राजकारणांच्या या निराजऱ्या खेळामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. नाव आहे संजय शिरसाट, सामाजिक न्यायमंत्री. या सामाजिक न्यायमंत्र्यांच्या मुलावर एका बाईनं फसवणुकीचे आरोप केले. अगदी दुसऱ्या दिवशी ते आरोप मागे घेतले आणि तिसऱ्या दिवशी या मंत्रीपुत्रानं 110 कोटी रुपयांचं हॉटेल 64 कोटींमध्ये आपल्या नावावर करून घेतलं. आता हे सगळं समोर आलं आणि मग शिरसाट काय म्हणतायत, मराठी माणसानं उद्योग करायचा की नाही? आता बोला. 67 कोटी आकडा लहान नाही तरी सुद्धा एका मंत्र्याच्या मुलाकडे 67 कोटी रुपये आहेत, जो सामाजिक न्याय विभागाचा मंत्री आहे. 10 वर्ष ते हॉटेल रन करायचे, बँकेचे पैसे फेडायचे, तेव्हा कुठे त्यांना लाभ होणार आहे? 10 वर्षांनंतर. अहो, आमच्या मुलांनी काही व्यवसाय करू नये, तुमच्यासारखी दलाली करत बसायची? संभाजीनगर मधल्या प्राईम लोकेशनची प्रॉपर्टी विकत घेतली जाते. या महाराष्ट्रामध्ये कुठून आले पैसे? कुठल्या टेंडरिंग मधून आले? कुठल्या कमिशन दलाली मधून आले? म्हणून कोणत्या गोष्टीवर भ्रष्टाचार केला हे एकदा सांगताना हे डोकं जे आहे ना, रात्रीची उतरली नाही ना तर हे असे प्रकार घडतात. रात्रीची ज्याची दारू उतरत नाही ना ते अशी बडबड करतात आणि लोकांना आता ती सवय झालेली, त्यांना माहिती आहे. ही जुगलबंदी रंगली आहे एका हॉटेलवर. विट्स, छत्रपती संभाजीनगरचं आलिशान विट्स. हेच आलिशान हॉटेल खरेदी केलंय सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलानं. त्याच मुलानं ज्याच्यावर अलीकडेच एका महिलेनं फसवणुकीचा आरोप केला आणि मग तो आरोप मागेही घेतला. या प्रकरणाच्या दुसऱ्याच दिवशी सिद्धांत शिरसाट यांनी हे हॉटेल तब्बल 64 कोटींना विकत घेतलंय.
आणि त्यांच्या या गगनभरारीची चर्चा राज्यात सुरू झाली आहे. एक मंत्र्यांचा मुलगा, त्याचा काही आगापिछा नाही, फार महान नाही, उद्योग क्षेत्रात नावलौकिक नाही, 67 कोटी रुपयाला संभाजीनगर मधल्या प्राईम लोकेशनची प्रॉपर्टी विकत घेतली जाते. या महाराष्ट्रामध्ये कुठून आले पैसे? अहो, आमच्या मुलांनी काही व्यवसाय करू नये, तुमच्यासारखी दलाली करत बसायची, पर्सेंटेज खात बसायचं? राजाच्या पोटी जन्मलेली ती पोरं नाही आहेत. म्हणून जर एखाद्या उद्योगाच्या दिशेने जात असेल, भ्रष्टाचार झाला, शिंदेने पैसे कुठून दिले, अमित शहाकडून पैसे आणले का? अरे मूर्खांनो, पहिले समजून घ्या, विषय काय तो कळून घ्या, नंतर त्याच्यावर बोला ना. विरोधकांना प्रश्न पडलाय की 64 कोटींचं हॉटेल घेण्यासाठी शिरसाट यांच्याकडे इतकी संपत्ती आली कुठून. म्हणून आम्ही शिरसाटांच्या संपत्तीचे आकडे निवडणूक आयोगातल्या शपथपत्रातून मिळवले. त्यातून मिळालेली माहिती ही डोळे विस्फारणारी आहे. कारण शिरसाटांच्या संपत्तीमध्ये गेल्या 5 वर्षात तब्बल 10 पट वाढ झाली आहे. 2019 साली शिरसाटांची एकूण संपत्ती होती 3,31,00,000. 2024 साली शिरसाटांची एकूण संपत्ती झाली 33,03,00,000. त्यांच्याकडे रोख रक्कम आहे 44,78,000. त्यांच्यावर विविध बँकांचं कर्ज आहे 26,46,00,000. शेत जमीन आहे 4,37,00,000ची. फ्लॅट्स आहेत 4,70,00,000चे. पत्नीच्या नावे जमीन आहे 64 लाख रुपयांची. पत्नीच्या नावे फ्लॅट्स आहेत 5,65,00,000चे. पत्नीची स्थावर मालमत्ता आहे 20 कोटी रुपये. पत्नीच्या नावे कार आहे 18 लाख. पत्नीची इतर गुंतवणूक 13 कोटी. अर्थात शिरसाट यांनी शपथपत्रामध्ये आपल्या मुलांच्या संपत्तीचं विवरण दिलेलं नाहीये. त्यामुळे त्यांच्या मुलानं ही इतकी रक्कम आणली कुठून असा सवाल विरोधकांनी केलाय. अत्यल्प मूल्यावर त्यांनी ते आपल्याकडे ती संपूर्ण प्रॉपर्टी प्राईम लोकेशनला आपल्या ताब्यात घेतली आणि जणू ती संपूर्ण प्रॉपर्टी हे जे कोणी महाशय सिद्धांत शिरसाट आहे त्यांनाच मिळावी यासाठी सरकारनं लिलाव प्रक्रिया राबवली. 67 कोटी रुपयाला, साधारण 67 कोटी रुपयाला, ही 67 कोटी आकडा लहान नाही तरी सुद्धा एका मंत्र्याच्या मुलाकडे 67 कोटी रुपये आहेत, जो सामाजिक न्याय विभागाचा मंत्री आहे. किती ती हॉटेल माझ्या मुलांनी विकत घेतली असा जो काही दाखवलं जात आहे, मुळामध्ये त्याच्यामध्ये 5 पार्टनर आहेत. हॉटेलची किंमत 67 कोटी रुपये आहे. 75% लोन ही बँक देणार आहे. म्हणजे बँक लोन किती देणार आहे? जवळपास 50 कोटी ते 55 कोटी रुपये हे लोन आहे. आणि त्याच्यानंतर 5 भागीदारांनी मिळून त्यांच्या हिश्श्याला आलेली रक्कम किती आहे तर 3 ते 3.5 कोटी रुपये टाकायचे. 10 वर्ष ते हॉटेल रन करायचे, बँकेचे पैसे फेडायचे, तेव्हा कुठे त्यांना लाभ होणार आहे 10 वर्षांनंतर. शिरसाट यांच्याकडे इतकी संपत्ती आली कुठून असा प्रश्न विचारणाऱ्यांना वादग्रस्त आणि निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेनंही उत्तर दिलंय. तर मित्रांनो, हे आहेत ते महाराज, आपले गुजरातचे शास्त्री महाराज. सगळ्यांनी युट्यूबवर जर टाकलं तर ते भेटतील. शास्त्री अनिरुद्ध राज्यगुरू महाराज. तर बघा, 1000 करोडची प्रॉपर्टी आणि पार्टनर कोण कोण? संजय शिरसाट मंत्री आणि परत आपले निखिल गुप्ता साहेब, मुकेश नाटा आणि अजून ते मेवानी वगैरे, हे 7-8 पार्टनर असतातच. यामध्ये मोठा व्यवहार असतो. तर हे असे प्रकार घडतात. रात्रीची ज्याची दारू उतरत नाही ना ते अशी बडबड करतात आणि लोकांना तर ती सवय झालेली, त्यांना माहिती आहे. म्हणून या प्रकरणात जर चुकीचं असेल तर मी निश्चित समोर येऊन तर सांगू शकतो हो चुकीचं केलं म्हणून. परंतु जर कायदेशीर प्रमाणे जर काही काम होत असेल तर त्याच्यामध्ये यांच्यासारख्यांनी, दलालांनी, पर्सेंटेजवाल्यांनी बदनाम करायचा प्रयत्न करू. संजय शिरसाट यांनी हा सगळा व्यवहार कायदेशीर असल्याचा दावा केलाय. त्यामुळे उद्या या व्यवहारात काही अनियमितता आढळली तर शिरसाटांना पुराव्यानिशी उत्तरं द्यावी लागणार आहे. मोहसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर.
या व्हिडिओमध्ये सन्माननीय संजय राऊत साहेबांनी अनेक प्रश्न विचारलेत. आता संजय राऊत साहेबांचे प्रश्न इथे का चपखल शोधतात तुम्हाला एक सांगतो. ह्या माणसाला जवळपास 103 दिवस जेलमध्ये ठेवण्यात आलं. जवळपास 103 दिवस. ह्यांचा जो ह्याचा आकडा आहे ना, ते पत्राचाळ प्रकरण, त्याच्याविषयी मी एक दिवशी सविस्तर व्हिडिओ करणार आहे. कशा प्रकारे संजय राऊतांना याच्यामध्ये गोवण्यात आलंय याचा पाव टक्का म्हणजे समजा रुपयातला 4 जरी यांच्या संबंध केसचा आकडा असेल ना, तर जे सांगाल ते हरू. जे सांगाल ते म्हणजे ह्यांनी 100 रुपयांचा घोटाळा केलेला आहे आणि संजय राऊतांना 25 पैशाच्या आरोपामध्ये 103 दिवस जेलमध्ये ठेवलं. बरं, सिद्ध काय झालं तर काहीच नाही. त्यांना शेवटी कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला, कारण तुमच्याकडे सिद्ध करण्यासाठी काही नाही. या व्यक्तीला आपण 103 दिवस झालेले आहेत जवळपास जेलमध्ये ठेवू शकत नाही. तुम्हाला काय इन्व्हेस्टिगेशन करायचं, ही व्यक्ती बाहेर राहील आणि तुम्हाला काय इन्व्हेस्टिगेशन करायचं ते करा. तुमचं इन्व्हेस्टिगेशन 10-20 वर्ष चालेल तोपर्यंत व्यक्ती जेलमध्ये राहू शकत नाही. लक्षात घ्या. आज त्यांनी जे पुस्तक काढलं त्याच्यामुळे आज महाराष्ट्रावर वातावरण पेटलं. खरं तर आज संजय राऊत साहेबांचा पहिला प्रश्न आहे, या मुलाचं कर्तृत्व काय. म्हणजे 110 कोटी, समजा आपण ते 500 कोटी सोडूनच द्या, 110 कोटीचं समजा ते हॉटेल 64 कोटींना घेतलं. म्हणजे बघा, 3च कंपन्या येणार, 3च कंपन्या आपसामध्ये करणार, ह्याची कंपनी जिंकणार, ह्याच्या कंपनीला 64 कोटीला ती. म्हणजे हे सगळं हे बीड जे लावलं गेलं, ह्या बोली लावल्या गेल्या, ह्या सगळ्या घडवण्यात आल्या होत्या का. मला खरं तर ते मागे 759 कोटींचा काय तो निधी वळता झाला सामाजिक न्याय विभागाचा. मला खरं तर त्याचंही नवल वाटतंय. हे त्याच्यानंतर हे लागलीच, मला माहित नाही काय गणित असेल, पण 759 कोटींचा निधी वळता झाल्यानंतर साहेबांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि हे खातंच बंद करा, या खात्याला खातं काय खातं तो शब्द माझ्या कानात घुमतो, याच्या तोंडात खातं शब्द होता तो. माध्यमातून मला जे कळालंय की माझ्या खात्याचे जवळपास 425 कोटी रुपये हे वर्ग करण्यात आलेले आहेत. पूर्वी सुद्धा माझ्या खात्यातून 7,000 कोटी जवळपास वर्ग करण्यात आले होते आणि याची मला काही कोणती कल्पना सुद्धा नाहीये. सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील, ते खातं बंद केलं तरी चालेल. आता त्याचा याचा संबंध मला माहित नाही काय, पण विचार करा शिवसैनिकांनो, 64 कोटी जरी आपण पकडले, यांनी कितीही सांगायचा प्रयत्न केला, 4 पार्टनर 5 पार्टनर, किंवा ह्यांनी कितीही सांगायचा प्रयत्न केला बँकेचं लोन, जरा बँक सांगा कोणती आहे, जरा हे 5 पार्टनर नेमके कोण आहे तेही कळू द्या. खरं तर तुम्ही या संबंध व्हिडिओमध्ये जो मगाशी मी तुम्हाला दाखवला, या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असाल यांच्या संपत्तीत झालेली वाढ. 19 मध्ये 3,31,00,000 ज्यावेळेस शिवसेनेच्या पक्षप्रमुखांसोबत होते त्यावेळेस. मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना का अभिमान वाटतो शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचा. बघा, त्याच मला वाटतं सरनाईकाचं पत्र आल्यानंतर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी हे उत्तर दिलं होतं, हे जे तुम्ही केले ना, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. जर तुमच्या मागे ईडी सीबीआय येते ना आणि तुमच्याकडे जर काही सापडतंय तर हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी कधीही भ्रष्टाचाराला समर्थन केलेलं नाही, भ्रष्टाचाराला मदत केलेली नाही. हे ते सिद्ध झालं. का शिवसेनेच्या पक्षप्रमुखांची साथ सोडण्यात आली, अगदी यांच्या अध्यक्षासकट. अध्यक्षही म्हणायचे ना, तुम्हाला आठवतंय, खिशात राजीनामे, साहेब तुम्ही सांगा आम्ही राजीनामे ठेवतो, साहेब आम्हाला काही काम करायला जमत नाही. हे सगळे व्हिडिओ आता मी दाखवत बसणार नाही ते. पण प्रताप सरनाईकांचं ते पत्र आल्यानंतर सुद्धा तुम्ही या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, तर तुम्ही त्याच्या जरा नसतील केलं तर चौकशीला सामोरे जा. काय बिघडतंय. गेले ना, आपले वैभव नाईक सामोरे गेलेले आहेत, स्वतः संजय राऊत सामोरे गेलेले आहेत. अद्वै हिरेंना जेलमध्ये टाकलं. आपण पाहिलं असाल नाशिकमध्ये आपले उपनेते अद्वै हिरेंना जेलमध्ये टाकलं. अनेक शिवसैनिकांनी या गोष्टी, राजन साळवींनी सुद्धा या सगळ्या गोष्टींचा सामना केला, पण राजन साळवी टिकू शकलेले नाहीत. शेवटी महापुरे काय म्हणतात, वटवृक्ष जाती लवाळे, आम्ही लवाळे आहोत. हे गेले, हे वटवृक्ष स्वतःला सांगणारे हे वटवृक्ष गेले. ज्यांनी बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत लावली होती 30,000 रुपये, त्यांच्यासोबतच त्यांच्याच मांड्यांवर जाऊन बसले. नवल वाटतं. राजन साळवी साहेबांकडनं खरं तर ही अपेक्षा नव्हती. आजही सांगतो नव्हती आणि नव्हतीच. पण विचार करा, याच माणसाकडे 19 साली 3 कोटींची संपत्ती होती, ज्या ह्यांच्या मगाशी आपण पाहिलं असाल की ऍफिडेव्हिट मध्ये, निवडणूक आयोगाच्या ऍफिडेव्हिट मध्ये सांगितलं 3,31,00,000ची संपत्ती. आणि 24 साली म्हणजे जशी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांची साथ सुटली 2022 नंतर, 24 साली ही संपत्ती 33,03,00,000ची झाली. म्हणजे 30 कोटींचा मुनाफा त्याच्यामध्ये, म्हणजे इजाफा, मुनाफा म्हणण्यापेक्षा आपली हिंदी तेवढी मजबूत नाही, इजाफा झाला म्हणजे वाढली.
आता विचार करा, रोख रक्कम यांच्याकडे 44,78,000, यांच्यावर कर्ज काहीतरी 26 कोटींची दाखवण्यात आलेली आहेत. यांच्याकडची शेत जमीन 4 कोटी 34 लाखांची, यांच्याकडे फ्लॅट 4 कोटी 70 लाखाचा. 4 कोटी 70 लाखाचा फ्लॅट मला नवल वाटतं. यांच्या एका फ्लॅटचं एबीपी माझाने सगळं दर्शन घडवलं होतं. मुंबईचा आलिशान फ्लॅट, अगदी समुद्र किनाऱ्यालगत 72व्या माळ्यावरचा हा फ्लॅट. आता हा एकमेव फ्लॅट आहे की याच्या व्यतिरिक्त आणखी किती फ्लॅट असतील मंत्र्याकडे मला माहित नाही, पण 4 कोटींचा हा फ्लॅट तर नक्कीच नाही. ह्या फ्लॅटची किंमत 4 कोटींची इथे कशी लागली? जरा तुम्हाला हा फ्लॅट बघायचा असेल, मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो. अतिशय सुंदर व्हिडिओ. मुंबईच्या 72व्या माळ्यावर बसून समुद्र किनारे कसे पाहायचे. मग बीएसटी कंडक्टर वगैरे काय हे होते असं म्हटले, मला आठवत नाही काय नेमकं म्हटले होते त्यावेळेस, पण बीएसटी कंडक्टर होतो मी. माझे वडील काय करायचे आणि मग मला त्यांना खूप अभिमान वाटतो माझा. आज बीएसटी कंडक्टरचा पोटगा इथपर्यंत वगैरे पोहोचला, म्हणजे रिक्षावाले इथपर्यंत पोहोचले, बीएसटी कंडक्टर इथपर्यंत पोहोचले ना. आपण साध्या 4 जाफराबादी म्हशी घेऊ शकलो नाही. घेऊ शकता तुम्ही, आम्ही आपल्या 4 जाफराबादी म्हशींना बँका कर्ज देत नाहीत, आपल्याला कृषी कर्ज मिळत नाही, आपल्याला पंपाला कर्ज मिळत नाही. यांच्या पोरांना 64 कोटींची कर्ज मिळतात. बरं, पोरांचं कर्तृत्व काय, पोरांचे काल परवाचे ते पराक्रम आपण सर्वांनी पाहिले. त्या बाईचं प्रकरण निघालं आणि हे सगळं पुढे आलं. खरं बघायला गेलं तर तिनेही ते झेंडे डाऊन केले, झेंडे खाली घेतले. सकाळी आरोप, संध्याकाळी नको बाबा आम्हाला ते जमत नाही. तो भाग वेगळा, त्या सगळ्या भागामध्ये वेगळ्या वेळेस जाऊ. पण ज्या माणसाने स्वतःला या शिंदे गटाचा प्रवक्ता म्हणून वारंवार शिवसेनेवर नको ते आरोप करणारी ही माणसं स्वतः काय बरं, ह्यांच्यावर काही बोलायला गेलं तर मगाच्या व्हिडिओत आपण पाहिलात, ह्यांच्यावर जर काही बोलायला गेलं तर मग आमच्या मराठी माणसाने हे करू नये का ते. अरे मराठी माणसाने, आम्ही मराठी नाही आहोत का? आमच्यासाठी आमच्या सामाजिक न्याय विभागात तुम्ही काय करताय? आमच्या वसतिगृहांना किती अनुदान मिळालं? आमच्या वसतिगृहांची अवस्था काय आहे सांगा ना. मराठ्यांसाठी असेल, ओबीसीसाठी असेल, एससी एसटी एनटी विजे यांच्यासाठी असेल, या सगळ्यांसाठी सामाजिक न्याय हा विभाग असतो. याच्यासाठी आपण काय करत आहात? आज वसतिगृहांची जाऊद्या, परत विषयांतर होतं, त्या सगळ्या विषयावर वेगळ्या वेळेत बोलू. पण आज यांचा मुंबईतला हा फ्लॅट तुम्ही एकदा पहा, हा 4 कोटींचा असेल का? एकदा पहा. आणि सध्या मी उभी आहे ते संजय शिरसाट यांच्या घरातल्या गॅलरीमध्ये. या गॅलरीतनं तुम्हाला ही अख्खी मुंबापुरी बघायला मिळते. या मुंबापुरीमध्ये अनेक जण आपलं नशीब आजमावायला येतात. या मुंबापुरीतच महाराष्ट्राचं राजकीय, सामाजिक, आर्थिक भविष्य लिहिलं जातं. आणि या सगळ्या भविष्याच्या नाड्या ज्यांच्या हातात असतात, जे मंत्रालयामध्ये या संपूर्ण महाराष्ट्राचं भविष्य लिहितात, असे लोकप्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. संजय शिरसाट आपल्यासोबत आहेत. संजयजी, तुमचं घर जेव्हा बघितलं मुंबईतलं, तेव्हा खरं तर सुरुवातीला बरंचसं राजकारण झालं, बरीचशी टीका झाली. मात्र तुमच्या या घरी आल्यानंतर, विशेषतः या गॅलरीत आल्यानंतर जे मुंबईचं विहंगम दृश्य दिसतंय, जी एका दृष्टीमध्ये मुंबई सामावली जाऊ शकेल असं हे जे दृश्य आहे, तुम्ही हे रोज पाहताय. काय वाटलं या घरात पहिल्यांदा पाऊल ठेवल्यानंतर, किंवा हे घर विकत घेताना नेमकी काय भावना होती? हे बघा, तुम्हाला एक सांगतो, ह्या घराच्या चर्चा अनेक होतील, परंतु हे माझं स्वप्न होतं. तुम्हाला माहिती नसेल कदाचित, पहिल्यांदा मी सांगतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून. माझ्या वडिलांनी ह्या मुंबईमध्ये बेस्टमध्ये जवळपास ड्रायव्हर म्हणून 25 वर्ष सर्व्हिस केली. चेंबूरला लाल डोंगरच्या एका झोपडीमध्ये राहणारं आमचं अख्खं कुटुंब होतं. माझा जन्म चेंबूरचा आहे आणि म्हणून ती गरिबीसुद्धा मी पाहिलेली आहे, ती मुंबई मी पाहिलेली आहे. वडील कधी मला घेऊन जायचे दादरच्या चौपाटीवर, आम्हा भावांना त्या समुद्रामध्ये कधी खेळवायचे. आणि हे सर्व पाहत असताना माझं एक स्वप्न होतं. मला एक असं वाटायचं की आपलं घर का नसावं मुंबईत. सगळ्यांचं स्वप्न असतं, मुंबईकरांचं प्रत्येकाचं स्वप्न असतं, मग आपलं घर का नसावं. ज्या मुंबईने आपल्याला मोठं केलेलं आहे, ज्याने आपल्याला रोजीरोटी दिली, माझ्या वडिलाला, माझ्या आई पण आणि माझे वडील पण दोन्ही काम करायचे, ज्यांनी आपल्याला पालन पोषण केलं आहे, त्या मुंबईमध्ये आपलं घर असलं पाहिजे. काही असेल, काही कुठाने करू, परंतु आपण एक दिवस ही मुंबई पाहू. हे मनाला एक असं फिलिंग होते. मला मुंबई पाहायची. मी लोकलमध्ये फिरून मुंबई पाहिलेली, मी विदाउट तिकीट जाऊन मुंबई पाहिलेली. तिकीट काढत नव्हतो मी लोकलमध्ये, फिरायचो, पैसे नसायचे, फिरायचो, पाहायचो लोकांकडे, जाताना येताना त्यांच्या गाड्या पाहायचो, त्यांचे घरं पाहायचो.
आणि असं वाटायचं की मला मुंबईमध्ये काही जरी झालं तर मला मुंबईला चांगलं घर करायचं एक पण होता. बऱ्याच राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना विशेषतः जे कार्यकर्ता स्तरावरती काम करतात त्यांना नेहमीच असा प्रश्न पडतो की आता आम्ही आयुष्यभर काही सतरंज्याच उचलायच्या का, आम्ही झेंडेच लावायचे का. तुमचा प्रवास हा सुद्धा सामान्य कार्यकर्ता ते आतापर्यंत आमदार म्हणून झालेला आहे. ज्या कार्यकर्त्यांना असा प्रश्न पडतो की आयुष्यात माझी प्रगती होऊ शकत नाही व्यक्तिगत आयुष्यात जी तुम्ही करून दाखवलेली आहे, त्या तरुणांना त्या कार्यकर्त्यांना तुम्ही काय सांगाल की केवळ तुम्ही प्रस्थापित राजकारणी असाल तरच तुमची प्रगती होईल, तरच तुम्हाला आर्थिक स्थैर्य येईल, असं काही असतं की खरोखर एक सामान्य कार्यकर्तासुद्धा तुमच्या इतका यशस्वी होऊ शकतो? नाही बघा, मी तर कार्यकर्त्याला हेच सांगत असतो, बाबा रे हे काही माझं राजकीय तर तुम्हाला सांगितलं स्टोरी, कोणतंही पाठबळ नव्हतं, कोणी माझा गॉडफादर नव्हता. संधी येते पण प्रत्येकालाच येते असतलं नाही. परंतु तुम्ही ज्या पक्षामध्ये काम करत असाल, जे इथे काहीही करायचं, यांना कुणीही प्रश्न विचारायचा नाही. संपत्ती कुठून आली, हा 4 कोटींचा खरंच फ्लॅट आहे का? जवळपास या फ्लॅटची जर किंमत तुम्ही पाहाल ना, हा 10 कोटच्या वर जाईल. किती? 10 कोटच्या वर जाईल. आज तुम्ही एवढ्या मुंबईच्या आलिशान भागामध्ये घर घेता आणि ते 4 कोटीचं नवल वाटतं. जाऊ दे, जे काही असेल ते. आपल्याला काय करायचं याच्यामध्ये? लोकांनाही काय होतं, हीच माणसं शेवटी लोक कितीही आपण घसा कोरडा करा पण शेवटी हीच माणसं लोक निवडून देणार का? आपण म्हणणार नाही चांगला माणूस आहे, चांगला माणूस आहे, समाजातला माणूस आहे. हा समाजातला माणूस समाजाचं भलं करण्यापेक्षा स्वतःचं भलं बघा ना कसं झालं. पुढे बघा आता काय. पत्नीच्या नावे जमीन 64 लाखांची, पत्नीच्या नावे फ्लॅट 5 कोटी 65 लाखाचे, पत्नीच्या नावे स्थावर मालमत्ता 20 कोटी, पत्नीच्या नावे स्थावर मालमत्ता 20 कोटी, पत्नीच्या नावे इतर गुंतवणूक 13 कोटी, पत्नीच्या नावे कार 18 लाख, पत्नीच्या नावे. आता ह्याच्यावर मी काय तुमच्या सर्वांशी बोलावं? मगाशी आपण त्या व्हिडिओत पाहिलात 63 कोटींचं कर्ज घेतलंय म्हणतायत, लिलाव करून ते घेतलेलं आहे. 63 कोटींचं कर्ज नेमकं कुठल्या बँकेने दिलं आणि 63 कोटींचं कर्ज नेमकं कुठल्या डॉक्युमेंटच्या आधारावर दिलं हे सुद्धा पुढे यावं. अन्यथा त्या बँकेचीही चौकशी करावी ज्या बँकेने हे 64 कोटी रुपयांचं कर्ज दिलं. कारण विचार करा, त्या बँकेमध्येही सर्वसामान्यांच्या त्या ठेवी असतात. अगदी जीवाचं रान करून ते पैसे कमवले जातात आणि ते बँकेमध्ये ठेवी ठेवले जातात आणि नंतर हे अशा स्थानिक बँकांकडनं ही अशी कर्ज घेतली जातात आणि त्यानंतर त्या बँकांचंही काय होतं पुढे आपल्या सर्वांना माहिती आहे. जे काही असेल ते. पण विचार करा ना, 500 कोटी रुपये का उद्धव साहेबांना सोडलं असेल ना? या सर्वाची जी सुरुवात होते ही इथून होते. कारण उद्धव साहेबांनी या खाबुगिरीला कधीही प्रोत्साहन दिलं नाही. उद्धव साहेबांनी ही खाबुगिरी कधीही सहन करून घेतलेली नाही. तसं जर असतं तर सरनाईकाच्या पत्र म्हणजे जवळपास ही गद्दारी घडण्याआधी 2022ची गद्दारी घडण्याआधी जवळपास 1.5-1.25 वर्ष अगोदर ते आलेलं पत्र होतं. मग त्याच वेळेस भारतीय जनता पक्षाशी जुळवून घेतलं असतं. एवढं मोठं मीडिया बॉम्ब टाकला, लेटर बॉम्ब टाकला मीडियामध्ये टाकून, एवढं सगळं त्यावेळेस वातावरण पेटलं की भारतीय जनता पक्षाशी जुळवून घ्या. म्हणजे त्याच काळात काही ना काहीतरी घडत होतं, त्याच काळात बॅकग्राऊंडला काहीतरी घडत होतं. ईडीचा ससेमिरा मागे लागल्यानंतर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना आता काँग्रेस राष्ट्रवादी सोबतच्या सत्तेपेक्षा भाजपशी युती करणं जास्त हिताचं वाटू लागलंय. पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून सरनाईकांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर थेट फितुरीचा आरोप. एवढंच नव्हे तर केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा टाळण्यासाठी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी मोदी सरकारशी हात मिळवणी केल्याचा खळबळजनक आरोप सरनाईकांनी केलाय. शिवसेना कमकुवत करण्यापेक्षा मोदींशी जुळवून घेतलेलं बरं असंही सरनाईक आपल्या पत्रात म्हणतायत. म्हणजे विचार करा, जर पक्ष वाचवायचाच असता तर त्याच वेळेस तडजोड केली असती ना. पण या भारतीय जनता पक्षाशी या खाबुगिरीसाठी ज्यांचं दिखावा आहे हिंदुत्व, ज्यांचं हे हिंदुत्व फक्त नावाला टाइमपास आहे, हे हिंदुत्व यांचं हे फक्त स्वतःचं पोट भरण्यासाठी आणि स्वतःची माणसं तगडी करण्यासाठी हे सारं यांचं चाललेलं आहे. हे हिंदुत्व वगैरे काही नाही. हे तुम्हा आम्हाला भरकटवण्यासाठी फक्त हिंदुत्वाचं गोंडस नाव. विचार करा तुम्ही, म्हणजे राणींसारखी माणसं जी मला वाटतं कारकून पदावर होती, कुठल्या खात्यामध्ये गव्हर्नमेंटच्या माहित नाही, पण कारकून पदावरची माणसं आज अब्जोधीश. शिरसाटांसारखी माणसं अब्जोधीश, करोडपती म्हणत नाही बरं का मी, अब्जोधीश म्हणतोय मी. ह्यांचे अध्यक्ष जे म्हणत होते मी रिक्षा चालवतो तेही अब्जोधीश.
आता विचार करा, आपण कुठे आहोत या सर्वांमध्ये? जे वारंवार म्हणजे एक आरोप मला वारंवार कानावर येतो की आम्ही सोन्याचे चमचे तोंडात घेऊन जन्मलेलो नाही. ज्यांच्यासाठी म्हणून तुम्ही हे बोलता ना सोन्याचे चमचे, त्यांची संपत्ती जरा पहा. त्यांच्याकडे आरोप करण्यासाठी एकच जागा, मातोश्री टू. अरे काहीतरी बघितलाय का तो बंगला? मातोश्री 2 हा जो बंगला आहे तुम्ही म्हणताय, तो बाळासाहेबांचं जे जुनं घर आहे मातोश्री 1, ज्याला 1 म्हणण्यापेक्षा आपण मातोश्री म्हणतो, मातोश्रीच्या अगदी समोरचं घर हे 3 माळ्याचं हे घर. याला खरंच बंगला म्हणावं काय म्हणावं? कारण बंगले कसे असतात माहितीये तुम्हाला? बंगले असे एकट्या जागेमध्ये असतात, आजूबाजूला सगळा निसर्ग आणि मधोमध बंगला असतो, मधोमध ते घर असतं, त्याला बंगला म्हटलं जातं. ह्या घरांचे भिंती बाजूच्या घरांशी शेअर झालेले आहेत, म्हणजे सामायिक भिंती आहेत या घरांच्या भिंती. तुम्ही मातोश्री जर पाहिला असाल तुम्हाला चांगलं माहित. म्हणजे बाजूचं घर आणि ह्या घरांमधल्या भिंती या सामायिक आहे, त्याला बंगला म्हणत नाही, हे घर आहे घर. आणि ह्या घराची किंमत तुमच्या जर मगाचे ते आकडे वाचले ना त्याच्या शेत जमिनीपेक्षाही कमी असेल. पण आरोप करण्यासाठी एकच जागा, सोन्याचा चमचा तोंडात आणि मातोश्री टू. बाळासाहेबांच्या मुलाकडे असलेल्या दुसऱ्या घराविषयी यांच्या मनात एवढी असूया आणि ह्यांचे मुंबईमध्ये हे आलिशान फ्लॅट, यांच्या स्थावर मालमत्ता 20-20 कोटींच्या, यांच्या इतर गुंतवणुकी 13-13 कोटींच्या आणि 100-110 कोटींचे. विचार करा, हे लिलावातले हॉटेल्स कुठून? माहित नाही. मी म्हणत नाही वाईट मार्गाने चांगल्या मार्गाने जे काही असेल ते, पण प्रश्न विचारणं हा गुन्हा आहे का? आणि प्रश्न का विचारू नये? साधा प्रश्न आहे. मग का विचारू नये? प्रश्न विचारले गेले पाहिजेत, कारण ईडी CBI सर्वांना हे प्रश्न विचारते, मग तुम्हाला देखील हे प्रश्न विचारले गेले पाहिजेत. असो, जे काही असेल ते उद्धव साहेबांना कमीत कमी हे असे प्रश्न विचारणाऱ्यांना आता हे उत्तर मिळालेलं असेल. आणि जर त्यांना अजूनही हे उत्तर मिळालं, त्यांना हे उत्तर पटत नसेल, तर सगळ्यात पहिले जाऊन प्रश्न शिरसाडांसारख्या मंत्र्यांना विचारावेत. आणि नंतर मग शिरसाडांचं ते वाक्य माझ्या लक्षात येतं की रात्रीची उतरली नाही की हे असले आरोप केले जातात. हा आरोप संजय राऊतांवर केला होता, रात्रीची उतरली नाही का? मग मला एक हा प्रश्न संजय राऊतांना जो विचारला ह्यांनी, रात्रीची उतरली नाही का, हा प्रश्न मला शिरसाडांना करायचा आहे. संबंध महाराष्ट्र काय नशेमध्ये आहे का? संबंध महाराष्ट्र रात्री पिऊन बसलेला आहे का? महाराष्ट्रातले लाखो लोक हा जो प्रश्न विचारतायत की हे सगळं कुठून आलं, याचा स्रोत काय, मुलाचं काम काय, मुलाचे उद्योगधंदे काय, मुलाकडे 110 कोटी येतात कुठून, तुमच्या मुलाचं कर्तृत्व काय? मग हा जर प्रश्न विचारला तर सगळा महाराष्ट्र नशेमध्ये आहे का, ज्याची रात्रीची उतरली नाही, आणि दिवसा मग तुम्ही हा प्रश्न विचारताय की रात्रीची तुमची उतरलेली नाहीये का? महाराष्ट्र प्रश्न विचारतोय खरं तर. जे काही असेल ते तुम्हा सर्वांसमोर ठेवण्याचा मी एक हा प्रयत्न केलेला आहे. याच्याविषयी तुमचं काय मत आहे? तुमचं नेमकं काय मत आहे या सगळ्यावर तुम्ही कसे व्यक्त व्हाल? कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांचे शिवसैनिक. काळजी घ्या.